हॅलो स्टुडंट्स, यावेळेस आपण इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर बघणार आहोत. इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर हा इलेक्ट्रोमेकॅनिकल ट्रान्सड्यूसर आहे. तो मेकॅनिकल एनर्जीचे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये म्हणजेच यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करतो. तो मॅग्नेटिक इंडक्टन्स बदलाच्या तत्वावर कार्य करतो. एकतर सेल्फ इंडक्शन असेल किंवा म्युच्युअल इंडक्शन असेल, दोन्हीपैकी एक तत्व वापरून हा काम करतो. याच्यामध्ये प्रामुख्याने LVDT वापरतात. LVDT म्हणजे लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर, LVDT. LVDT म्हणजे काय? तर LVDTचा फुल फॉर्म आहे लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर. त्याची रचना व कार्य ट्रान्सफॉर्मरप्रमाणे असतं, म्हणून त्याला ट्रान्सफॉर्मर असं म्हणतात. त्याचं मुख्य कार्य डिस्प्लेसमेंट किंवा मूवमेंटचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतो. म्हणजे ज्याची डिस्प्लेसमेंट किंवा ज्याचं विस्थापन मोजायचं आहे ते विस्थापन या ठिकाणी LVDTला दिलं जातं आणि तो या डिस्प्लेसमेंटनुसार आउटपुटला व्होल्टेज देतो. म्हणून हा डिस्प्लेसमेंटचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी किंवा डिस्प्लेसमेंट मोजण्यासाठी हा ट्रान्सड्यूसर वापरतात. या आकृतीमध्ये त्याची रचना दाखवलेली आहे. यामध्ये एक प्रायमरी आणि 2 सेकंडरी असतात. ही प्रायमरी आहे आणि 2 सेकंडरी. ही एक सेकंडरी आहे आणि ही एक सेकंडरी आहे. म्हणजे या सेकंडरीला S1 म्हणतात, या सेकंडरीला S2 म्हणूयात. तर अशा प्रकारे 2 सेकंडरी आणि एक प्रायमरी वाइंडिंग असलेली ही LVDT. ह्या 2 सेकंडरी आहेत. या सेकंडरी प्रायमरीपासून दोन्ही बाजूला समान अंतरावर ठेवलेल्या असतात आणि याच्यामध्ये सॉफ्ट आयर्न कोर असतो. मध्ये कॉईलच्या मध्ये आतमध्ये जे ब्लॅक कलरचं दिसतं आहे तो आहे सॉफ्ट आयर्न कोर. तर हे सॉफ्ट आयर्न कोर मूव करून किंवा त्याची हालचाल होते आणि त्याच्यामुळं आउटपुट बदलत असतं. आणि आउटपुटला बघा आपण इथं व्होल्टमीटर जोडलं आहे. तर ही झाली त्याची रचना. इनपुटला AC व्होल्टेज दिलं जातं आणि आउटपुटला डिस्प्लेसमेंटनुसार व्होल्टेज मिळतं. आता आपण LVDTचं वर्किंग प्रिन्सिपल बघणार आहोत. आता मागाशी जी आपण त्याची रचना पाहिली त्याचंच या ठिकाणी सर्किट डायग्राम दाखवली आहे. इथं या सर्किट डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे ही प्रायमरी आहे आणि या 2 सेकंडरी S1 आणि S2. ओके. जेव्हा प्रायमरीला AC व्होल्टेज दिलं जातं तेव्हा प्रायमरीमधून वाहणाऱ्या प्रवाहामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते. त्यामुळे दोन्ही सेकंडरीमध्ये EMF निर्माण होतो आणि आउटपुट व्होल्टेज हे दोन्ही सेकंडरी व्होल्टेजचा फरक असतो. याच्या कार्याच्या 3 अवस्था असतात. पहिल्या अवस्थेमध्ये ही जी मॅग्नेटिक कोर असते, ही मॅग्नेटिक कोर ही सेंटरला असते. म्हणजे दोन्ही सेकंडरीच्या बरोबर मध्यावर ठेवलेली असते. त्याचबरोबर ती प्रायमरीच्या सुद्धा मध्यावर असते. आणि जे डिस्प्लेसमेंट किंवा जे विस्थापन मोजायचं आहे ते ह्या कोरला दिलेलं असतं. ह्या कोरला डिस्प्लेसमेंट दिलं जातं. म्हणजे ज्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट मोजायचं आहे त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट ह्या कोरशी संलग्न असतं. मग ह्या LVDTचं वर्किंग प्रिन्सिपल पाहताना याचं 3 भागामध्ये विभाजन केलेलं आहे. याच्या 3 अवस्था असतात. यातली पहिली अवस्था ही आहे, ही सॉफ्ट आयर्न कोर जी असते ती सेंटरला बरोबर मध्यावर असते. आणि जेव्हा प्रायमरीला AC व्होल्टेज दिलं जातं, इथं ज्यावेळेस AC व्होल्टेज दिलं जातं मग AC व्होल्टेज दिल्यामुळे प्रायमरीमधून करंट वाहतो आणि त्याच्यामुळं जे काय मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, चुंबकीय क्षेत्र तयार होतं, हे चुंबकीय क्षेत्र कोरच्या माध्यमातून दोन्ही सेकंडरी S1ला आणि S2ला प्राप्त होतं आणि
त्याच्यामुळं S1 आणि S2मध्ये EMF तयार होतो, EMF निर्माण होतो. मग आता जेव्हा ही सॉफ्ट आयर्न कोर ही मध्यावर असते तेव्हा दोन्ही कॉइल्समध्ये, सेकंडरी कॉइल्समध्ये म्हणजे S1मध्ये आणि S2मध्ये सारखंच व्होल्टेज तयार होतं. आणि त्यामुळं काय होतं, आणि हे जे तयार होणारं व्होल्टेज असतं ते परस्पर विरुद्ध असतं. म्हणजे S1मध्ये तयार होणारं व्होल्टेज आणि S2मध्ये तयार होणारं व्होल्टेज हे परस्पर विरोधी असतं. त्यामुळं त्यांचं एकत्रित व्होल्टेजची वजाबाकी होते. म्हणून या ठिकाणी दोन्ही व्होल्टेजेस सारखे असल्यामुळं काय होतं, आउटपुट व्होल्टेज VO बरोबर 0 मिळतं. याला नल पोझिशन किंवा नल अवस्था म्हणतात. म्हणजे जेव्हा सॉफ्ट आयर्न कोर ही सेंटरला असते त्यावेळेस दोन्ही कॉईलमधून सारखंच करंट वाहिल्यामुळं सारखंच आउटपुट व्होल्टेज मिळतं, परंतु ते एकमेकाच्या अपोजिट असतं. त्यामुळं परिणामी व्होल्टेज हे 0 मिळतं. म्हणजे VO = V1 - V2 बरोबर 0 असतं. ही झाली त्याची पहिली अवस्था. त्याच्यानंतर दुसऱ्या अवस्थेमध्ये ही जी सॉफ्ट आयर्न कोर आहे ही जर अपवर्ड डायरेक्शनमध्ये म्हणजे वरच्या दिशेने जर सरकली तर वरची जी कॉईल आहे S1 त्या कॉईलमध्ये जास्त मॅग्नेटिक फ्लक्स इंड्यूस होतो. त्यामुळे त्या कॉईलमधून म्हणजे S1मधून जास्त करंट वाहतो आणि S1चं व्होल्टेज जास्त राहतं. म्हणजे या केसमध्ये काय होतं, V1चं व्होल्टेज हे जास्त राहतं, त्यावेळेस V2चं व्होल्टेज कम्पॅरेटिव्हली कमी असतं. त्यामुळे जेव्हा दोन्हीची बेरीज केली जाते तेव्हा दोन्ही अपोजिट असल्यामुळं आउटपुट हे V1 - V2 असं मिळाल्यामुळं आउटपुटला पॉझिटिव्ह व्होल्टेज मिळतं. आउटपुटला काय मिळतं, पॉझिटिव्ह व्होल्टेज मिळतं. ही झाली दुसरी अवस्था. तिसऱ्या केसमध्ये जेव्हा ही कोर डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये खालच्या बाजूला सरकवली जाते तेव्हा जास्त मॅग्नेटिक फ्लक्स हे कॉईल S2शी लिंक होतो. काय होतो, जास्त मॅग्नेटिक फ्लक्स S2शी लिंक होतो ॲज कम्पेअर टू S1. त्यामुळे S2च्या अक्रॉस जास्त व्होल्टेज मिळतं. काय होतं, S2च्या अक्रॉस जास्त व्होल्टेज मिळतं. म्हणजे या ठिकाणी V2चं व्होल्टेज जास्त असेल ॲज कम्पेअर टू V1पेक्षा V2चं व्होल्टेज जास्त असेल, परंतु ते निगेटिव्ह असेल. त्यामुळे जेव्हा दोन्ही एकत्र केली जातात तेव्हा आउटपुटला हे व्होल्टेज जे मिळतं ते निगेटिव्ह असतं. म्हणजे जेव्हा सॉफ्ट आयर्न कोर वरती सरकवली जाते, वरच्या दिशेने सरकवली जाते त्यावेळेस पॉझिटिव्ह व्होल्टेज मिळतं आणि ज्यावेळेस खाली सरकवली जाते तेव्हा निगेटिव्ह व्होल्टेज मिळतं. अशा प्रकारे LVDTमध्ये सॉफ्ट आयर्न कोरला जे काही डिस्प्लेसमेंट दिलेलं असतं त्या डिस्प्लेसमेंटनुसार आउटपुटला व्होल्टेज प्राप्त होतं. म्हणजेच थोडक्यात काय, LVDT डिस्प्लेसमेंटचं रूपांतर विद्युत सिग्नलमध्ये करतं किंवा डिस्प्लेसमेंटनुसार आउटपुटचं व्होल्टेज बदलून दिलं जातं. म्हणजे आउटपुट व्होल्टेज हे इनपुटच्या विस्थापनाचं कार्य आहे. अशा प्रकारे LVDT हे मेकॅनिकल एनर्जीचं किंवा डिस्प्लेसमेंटचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करतो. ओके.